समाचार अब तक, सत्य का साहस। मी पश्चिम नागपुरातल्या सगळ्या नागरिकांना वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठान किंवा भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी पश्चिम नागपुरामध्ये जे काही तुम्हाला दिसत आहे, जे काही योजना राबवल्या जात आहेत, जे आम्ही लोकांपर्यंत आमचे संघटनचे बूथ प्रमुख असो, आमचा शक्ती प्रमुख असो, आमचे वार्डाचे अध्यक्ष असो, ज्या स्तरावर आम्ही काम करत आहोत, करोना काळापासून आम्ही या इच्छा पश्चिम नागपूरच्या लोकांना उपाशी मरू दिले नाही, आम्ही झोपडपट्टीमध्ये जाऊ आम्ही त्यांना मदत केलेली आहे। आज आमची लाडकी मुख्यमंत्री योजना असेल त्याचे फॉर्म मी 2781 फॉर्म भरले। म्हणजे आम्ही लोक शासना आमच्या महाराष्ट्र सरकारने ज्या योजना आणल्या त्या गोरगरिबापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे यासाठी आमचं संघटन रात्रदिवस काम करत असते। आताच आम्ही बांधकाम कामगार कल्याणच्या ज्या किट येत आहे त्या किट कशा लोकांना वाटल्या पाहिजे। आता कसं असते, कोणती गोष्ट वाटायला गेल्यानंतर तो गरीब माणूस बिचारा पहिले धावून येतो आणि ते थोडं बहुत एखादी आमची व्यवस्था ढासळते, परंतु आम्ही त्यांना त्या योजना कशा पोहोचल्या पाहिजे एवढा तर प्रयत्न आम्ही करतो। पण विरोधी पक्ष कोणत्याही प्रकारच्या योजनेला फक्त आपला गवा सांगतात का नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये लागलेला आहे आणि धमकी म्हणजे एक प्रकारचं लोकांमध्ये भय निर्माण करत आहे। ये ऐसा हो जाएगा, वो सरकार आएगी तो वैसे कर देंगे। मगर तुम्हाला सांगतो ही काम करणारी सरकार आहे, कष्टकऱ्यांची सरकार आहे, जनसामान्याची सरकार आहे। जनतेला मी आवाहन करतो की यावेळेस चुकून कोणत्याही प्रकारचा फेक नेरेटिव्हच्या मागे न लागता योग्य त्या माणसाला निवडून द्या। ही सरकार जनसामान्याचं भलं केल्याशिवाय राहणार नाही। परमेश्वर असो त्या पट्ट्यामध्ये सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शाळा आहेत आणि तिथपर्यंत जायला आमचे पोरं बर्डीपासून दुसऱ्या ऑटोनी येतात, ऍक्सिडेंटचा प्रभाव असतो, त्याच्यामुळे लोक एक मेट्रो ट्रेन आमच्या त्या नाक्यापर्यंत गेली पाहिजे, हा माझा संकल्प आहे। अशा प्रकारचा विचार घेऊन पश्चिम नागपुरामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला माझी तिकीट मागण्यासाठी मी आज प्रयत्न करत आहे। मला जर पक्षांनी माझा निर्णय दिला तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की यावेळेस पश्चिम नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचाच आमदार राहील, एवढं मी तुम्हाला वय देतो। आजचा जो कलियुग आहे, आजचा जो युग आहे, या युगामध्ये प्रत्येकाला आपलं प्रोडक्ट, कोणी कंपनी असो कोणतीही प्रोडक्ट घेऊन जेव्हा मार्केटमध्ये येते ती मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी त्यांना ऍडव्हर्टाईजचे निरनिराळे स्तोत्र असतात। डिजिटल मार्केटिंग असेल, प्रिंट मीडिया असेल, नंतर होर्डिंग्स असेल, या माध्यमातून लोकांपाशी जावं लागतं। आज मी जे काही होर्डिंग लावतो आहे त्या होर्डिंगचं जर तुम्ही महत्व वाचलं असेल होर्डिंगमध्ये तर महाराष्ट्र शासनाने ज्या योजना खालच्या लोकांसाठी गोरगरीब जनतेसाठी आणलेल्या आहे त्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे शासनाचं ध्येय असतात ते आपल्या परीने पूर्ण काम करू शकत नाही। म्हणून आमच्या सामाजिक संस्था असो किंवा मी एक उमेदवार आहे ना, त्यांनी त्या संस्थेचे त्या योजनेचे बोर्ड मी मोठ्या ठिकाणी लावलेले आहे। याचा मतलब होर्डिंग लावल्याने निवडणूक लढता येत नाही, पण होर्डिंग लावल्याने त्या योजना कोण पोहोचवतं हे जनतेपर्यंत गेलं पाहिजे, यासाठी हे सगळे होर्डिंग्स किंवा पोस्टर लावण्यात येतात। रोजगार हा आत्ताच आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माझे नेते त्यांनी सरळ सांगितलं का महाराष्ट्र आज गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये $500 बिलियन इकॉनॉमी महाराष्ट्रामध्ये आहे आणि नागपूर शहर असो किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढा फंड आजपर्यंत ना गुजरात, बंगलोर या ठिकाणी झालेला नसत तेवढा फंड त्यांनी बाहेरून इथे इन्व्हेस्टमेंटला आणलेला आहे। हा फंड शेवटी इन्व्हेस्टमेंटला आल्यानंतर कंपन्या इथे इन्व्हेस्ट करणार, म्हणजेच ऑटोमॅटिक इच्छा युवा लोकांना रोजगार मिळणार। हा रोजगार म्हटलं म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही प्रत्येक माणसाला रोजगार देऊ शकत नाही आणि हे फोपटबाजी आहे रोजगार मेळावा घेऊन त्याने एवढ्या कंपन्या आणायच्या। आमच्याकडेही महाराष्ट्र शासनाकडून आम्ही महारोजगार मेळावा भरवला होता, परंतु त्या कंपन्यांनी कुठे त्यांना जॉब मिळाले। तसंच हे आता जे लोक करतात हा एक प्रकारचा पुन्हा मार्केटिंगची ते पब्लिसिटी आहे। ते स्वतःला जर म्हणत असेल की बाबा आम्ही रोजगार मिळवून देणार, माझा चॅलेंज आहे की या ठिकाणी रोजगार अशा माध्यमातून मिळणार आहे। रोजगार हा महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्रीय सरकारच्या ज्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरचे जे कामं इथे येणार आहे, ज्या कंपन्या इथे गुंतवणूक करणार आहे मोठमोठ्या, त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून त्या युवा लोकांना रोजगार मिळण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे। आताच राहुल गांधीने अमेरिकेमध्ये जाऊन मी भविष्यामध्ये आम्ही आरक्षण म्हणजे येणाऱ्या युगामध्ये आम्ही आरक्षण हा मुद्दाच संपवणार आहे, कारण का आता ग्लोबल मार्केटमध्ये राहायचं असेल तर इंडियासारख्या देशामध्ये हे आरक्षण परवडणार नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट राहुल गांधीने दिलेलं आहे। आणि आम्ही तर भारतीय जनता पार्टी आरक्षणच्या व्हीपी मंडल आयोगाने ज्या दिवशी त्यावेळेस सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीच होती, म्हणजे कोलिशनची गव्हर्नमेंटमध्ये, त्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा वर भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केला आणि आरक्षणाला धक्का लागणार नाही। आमचं ओबीसीचं जे आरक्षण आहे
त्या आरक्षणाला आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आमचे नेते त्यांनी, मी जेव्हा मुंबईला गेलो त्यावेळेस सरळ सांगितलं त्यांना का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मी मराठ्यांना आरक्षण देईन. अशा प्रकारे ठाम भूमिका मांडणारी फक्त या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे. आणि कोणीही आरक्षणाचा गवागवा करू नये. आरक्षण हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कोणीही आरक्षण बदलवू शकत नाही. जो कोणतीही सरकार असेल त्याला आरक्षण हा मुद्दा ठेवावा लागेल. आणि भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टने दिलेला निर्णय असो किंवा आरक्षणचे जे काही मुद्दे आहे ते मुद्दे लोकांच्या जे अनुसूचित जमाती असो का जेवढ्या समाजाचे आरक्षण आहे त्यांना ठेवू. मी तर देवेंद्र भाऊला ओबीसीचा कैवारी किंवा सर्व धर्माच्या समाजाचा कैवारी जर असेल कोणी तर तो आमचे नेते श्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. कारण का त्यांनी सर्व समाजात धनगर असो, सुदर्शन समाज असो, अण्णाभाऊ साठे तो समाज असो, असे कितीतरी समाज आहेत. त्या सगळ्यासाठी मागील 5-6 वर्षापासून मी पाहत आहे. 7.5 वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं भूषवलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. त्यात कोणत्याही समाजाला त्यांनी, मराठा समाजाला ज्या मराठा मुख्यमंत्री राहून 6 वर्ष 6 टर्म मराठा मुख्यमंत्री आले त्यांनी कधी मराठा समाजाबद्दल नाव घेतलं नाही. परंतु आमचे देवेंद्र भाऊ ज्या दिवशी 2014 झाले त्यांनी मराठा समाजामध्ये आरक्षण दिलं पाहिजे असा, तिथून ज्या लोकांची 1 लाख मराठा असे आंदोलन झाले त्यांनी त्यावेळेस मराठा समाजाला दिलं आणि ते हायकोर्टात टिकवलं सुद्धा. म्हणजे मी तर असं म्हणतो का देवेंद्र भाऊ जर असेल तर तो सर्व समाजाला घेऊन चालणारा एकच नेता मी महाराष्ट्रामध्ये पाहत आहे, तो देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब. आमच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत लाडली बहीण योजना असो आणि आज 12वीच्या मुलींना फ्री शिक्षण केलेलं आहे. आता कोणतीही असो, कोणत्याही कास्टची जर मुलगी असेल तिला 12वी नंतर उच्च शिक्षणाकरता त्याच्यासाठी फ्री एज्युकेशन पॉलिसी केलेली आहे. दुसरं म्हणजे त्यांनी आताच मुख्यमंत्री वयोश्री योजना सगळ्यात चांगली आहे. बिचारा 65 वर्ष झालेला म्हातारा ज्यांना आईवडील पोरं काही लक्ष देत नाही त्याच्यासाठी 3000 रुपयेची योजना आहे. नंतर अशा कितीतरी महाराष्ट्र शासनाने आताच काल 40 मंत्रिमंडळाचे असे निर्णय घेतले का जे निर्णय जर आम्ही खालच्या स्तरामध्ये राबवले तर आम्हाला असं बिलकुल, मी तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचीच सरकार येणार आणि भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसणार.